नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरे माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर याचं ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. तर आज आपण असू कोवाडमध्ये. तर आजच्या ह्या व्हिडिओ तुमका दाखवण्यासाठी मी कोवाडमधला ब्रिज जाकी ताम्रपणी नदीवर बांधलेला आता दाखवणार असे आणि काय पूर परिस्थिती आहे ती पण दाखवूया तुमका. तर चला, मी आता ह्या साईडला असेल कोवाडच्या ब्रिजच्या ह्या साईडला आणि हे बघा पाणी बिणी दिसता. आणि मागच्या आठवड्यात आपण गेलेलो त्या टाईमला आपण गुरुवारचं बाजार बघण्यासाठी गेलेलो कोवाडचं. तो ब्रिजच्या त्यासाठी भरता आणि ब्रिजच्या यासाठी आपण उतरलो. आता एस टी कुदनूर आणि कालकुंद्री एस टी आहेत ना, ती कोवाडच्या ह्या साईडच्या स्टँडवर उतरतात आणि मग जातात परतात. मग आपण ह्या स्टँडला उतरलो आणि आता आपण गावगाया ब्रिज पार करून कोवाड पुढच्यासाठी ठेवला. ह्या आपण कोवाडमध्ये येतात भूषवतात, पण ह्या ब्रिजच्या ह्या साईडला घेता भूषवतात. तर आता आपण असं चालत चालत जाऊया. मध्ये ब्रिज लागताला ब्रिजच्या त्यासाठी परत कोवाड. चला जाऊया. तर मंडळी, आता बघू शकतात माझ्यासमोर राजगुळी गाडी, चंदगड राजगुळी गाडी. तर मंडळी ह्या बघू शकता स्टँड हा एस टी स्टँड किनी कोवाड. तर हे आपली एस टी आता परतली आणि ह्यासाठी गेली. आणि जो जो रस्ता दिसतो ना सरळ, ह्यासाठी तब ब्रिज हा कोवाडचा. तर जाऊया आपण, चला. आणि कोवाडात तसं पाऊस नाही हा. आत्ता चंदगडात ह्या टायमात इतकं पाऊस लागता ना भयानक, तसं कोवाडमध्ये नाही हा. बऱ्यापैकी शांत हा पाऊस. तर आज तारीख हा 8 जुलै आणि आजची व्हिडिओ असा दाखवू तुमचा. चला. तर मंडळी, आपण पोचलेलो असू पुलावर ब्रिजवर तांबरेपूर नदी कोवाड. आणि जा काय दृश्य आहे ना, भयानक होऊ शकतात. कसं पूर दृश्य बघा कसा होऊ शकतात. आणि त्यासाठी जा बारका पुलाचा सगळा पाण्याखाली गेला. होऊ शकतात. हे असं कोवाडमधले दृश्य, ताम्रपणी नदीचा रौद्र रूप. अजून बऱ्यापैकी जांभरे धरण भरलेला नाही हा. जांभरे धरण आज नाही तर उद्या भरा शकतात. 90% भरलेला. आता जर भरला की आणि पूर येण्याची शक्यता हा. कारण जांभरे धरणाचा जो ओव्हरफ्लो तो चालू झाला की पाणी भरपूर वाढता, त्यामुळे पूर येऊ शकता. ह्यासाठी येताना आता दाटेमध्ये बघितलं मी, दाट्यामध्ये भरपूर पाणी येईल दोन्ही साईडनं रस्त्यान. तर जर पाऊस राहिलो आज, तसं नाही आज जास्त पाऊस, पण जर राहिलो तसंच पाऊस तर पाणी येऊ शकता, रस्ते ब्लॉक होऊ शकता. तर बघूया काय होता परिस्थिती. तर बघू शकतात कसा हा भयानक दृश्य बघा. हाय कसा होता बघ भाऊरो. तर मंडळी, आपण पुचलो असं बघू शकतात कोवाडच्या बाजारपेठेत. हाच गुरुवारचा बाजार भरता आणि हाय लिहिलेला पण हा बघू शकता. मागच्या वेळी पण दाखवले तुमका साहित्यिक पंढरी आपलं कोवाड. आणि त्यावेळी पण हे टेम्पो असंच थांबलेलो तो की झाडांचा असा बघू शकतात. तर मंडळी असंच आपण पुढे जाऊया थंय. आणि थंय एक धोबी घाटा थंयनं दाखवूया तुमका ब्रिज. तर म्हणजे ह्या बघू शकतात विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हे आपला सिद्धिविनायक मंदिर आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतात. आणि हे असं नदी आणि हे काही कपडे धुता. किती रिक्स काम करू नये बाबा पुराच्या साईटी. होऊ शकतात कसं पूल भरला. ता पूल तर काय दिसणार नाही हा. आता आपण इलेलो असू मंदिरच्या समोर बघू शकतात. हे असं मंदिर आणि मंदिरकडनं नदी दाखवेल तुमका. बघू शकतात कसं रौद्र रूप घेतली ना ताम्रपणी नदी. आत्ताच आलं नाही. होय, बसने आलं. निवांत होय. नको.
तर मंडळी आत्ता दोघं पोरगे भेटलेले, बहुतेक सबस्क्रायबर होते ते, तर विचारल्याने चहा वगैरे पिणार का वगैरे. पण सध्या आपण कामावर लक्ष आहे आपला. चहा वगैरे नंतर पिणार असू, नाही असं नाही, पिऊया नंतर. पहिला बघूया मग चहा वगैरे पिऊ. तर मंडळी आहे ना दुंडगेजवळ आणि दुंडग्यात पण असाच ब्रिज हा, पण ता उंचा आणि इतक्या भयानक दृश्य आहे ना त्या दुंडग्या ब्रिजचा. तर बघूया आहे ना कोणतरी आपण जर दुंडग्यात जाणारा भेटला तर जाऊया त्याच्यासोबत आणि दाखवूयात आपण ब्रिज तुमका. तर बघूया दुंडग्यात जाणार कोण गावता काय आणि जाऊया चला. तर मंडळी असं थोडं थोडं चलत जाऊया आणि वाटेत पण गावल्याचा हात दाखवूया. आणि ऊन पडला अक्षरशः आणि मका ह्या रेनकोटात पूर्णपणे गरम झाला आतमधनं. ह्यासाठी वातावरण खरंच वेगळा झाला. बघू शकतात ऊन पडलं. तर म्हणजे हे बघू शकतात एक मार्गफलक भेटला आपला. कोवाड 0 किलोमीटर, दुंडगे 2 किलोमीटर आहे. बापरे. चिंचणे 5.3 किलोमीटर, कामेवडी आपल्या रामादाचं गाव 8 किलोमीटर. तर म्हणजे कोणाक तरी हात दाखवणं गरजेचं हा. 2 किलोमीटर का आपण चला शकून नाही. तर बघूया कोण गावता काय. येणारेच गावतात, जाणारे कोण गावनच नाहीत. तरी पण बघूया आपण थोडाफार चलाया, जितका होईल तितक्या, मग थांबाया आणि गाडीची वाट बघूया. दम लागलो आता तो बऱ्यापैकी. बघूया कोण गावला तर. पाऊस तर काय नाही याचा यासाठी, पण चंदगडाक हे म्हणून पाऊस नॉनस्टॉप. चला जाऊया आपण हळूहळू. तर मंडळी आता आपण एक भाई भेटला, त्याच्यासोबत आपण जाऊया आता दुंडग्याक. चला बरं झाला कोणतरी गावला, नाहीतर इतक्या काय चालणार माझ्याकडनं होणार नसता. तर चला जाऊया. तर म्हणजे आपण पुचलेलो असतो दुंडगेमध्ये, तर त्या भावानं आपण सोडल्या, नाहीतर काय इतक्या चालणार माझ्याकडनं होणार नसता. 2 किलोमीटर तरी निम्म्यात चाललेलं आहे मी. तर आता आपण जाऊया आहे ना ब्रिज जवळचा. हे बघा बाजूकडे नदी दिसता, ही बघा कशी भरली आहे बघा. तर जाऊया चला पुढे. तर म्हणजे आपण पोचलेलो असू पुलाजवळ. होऊ शकतात माझ्यासमोर हा पूल, हा बघा. तर ह्या पुलावर पाणी नाही आहे, कारण ह्या पूल उंचावर हा, उंचा. पण आहे ना मोठी गाडी जाऊ शकणार नाही. ट्रक म्हणा, एस टी म्हणा, अशी गाडी जाऊ शकणार, कारण अरुंद पूल आहे. तर जाते पुढे, मग तुमका दाखवते. तर चला. तर मंडळी बघू शकतात कोवाडापेक्षा हे रौद्ररूप डेंजर झाला नदीचा. बघू शकतात कसला प्रेशरने पाणी आहे, भयानक. डोळे गरगरतात असला ब्रिज आहे. आणि बघा किती छोटा, मोठी गाडी जाऊ शकणार नाही आहे ना. बघा नदी बघा कसली आहे. पाणी बघून चक्कर येत कोणाक तरी, माझा पण डोक्या गरगरता सध्या. बघा कसला पाणी आहे बघा, भयानक डेंजर. तर मंडळी पुलावरनं आपण चलत चलत ह्या साईडला येलो. आणि येताना जा काय वारा बिरा लागला आणि जे काय डोळे माझे भिरभिरले आहेत, खतरनाक. आई शपथ खतरनाक दृश्य, डेंजर. तर आता परत मागा ह्यानं त्यासाठी जाऊचा, कसं जाऊचा लागला. डेंजर कंडिशन झाली आहे माझी. त्यात गरम होता मरणाचा या रेनकोटात. पाऊस नाही आहे ह्यासाठी, काय वातावरण ऊन पडता. आई शपथ खराच. होऊ शकतात किती भारी नजारा. तर चला जाऊया आता आपण. आता दुंडग्यातनं परत आपण कोवाडाक जाऊ का. तर जाऊया आपण कोवाडाक. आता आहे ना बघूया कोण गाडी गावतात. येताना काय तो भाऊ गावलं म्हणून आपण इलो निम्म्या चलत इलो. तर आता जाताना काय नाही बाबा, कॅपॅसिटी नाही माझी चालण्याची. आहे ना डायरेक्ट गाडी गावता का बघून जाऊया. टाईम झालं तर जाऊन दे. चला. तर म्हणजे आपण इलेलो असं पुलाच्या ह्या साईडीक. आता बघू शकतात आहे थांबलो आपण. आणि आहे ना दृश्य बघा कसं दिसतं. तर मंडळी आहे बोर्ड लावलेला बघू शकतात. कोप बंधारा दुंडगे. सदर बंधारा कमकुवत झाला असल्यामुळे त्यावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. आणि तरी पण गाडी हे चालू आहेत. मी आत्ता वाचले बोर्ड.
हे बघू शकतात ग्रामपंचायत दोंडगे, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. आणि ह्यासाठी हनुमान मंदिर हा. किती मस्त वाटतं बाबा डोंगरावर हा. आणि त्यासाठी बहुतेक शाळा हा. बघू शकतो किती भारी. आणि हैना कुदनूर 2 किलोमीटर, राजपोळी 5.8 किलोमीटर, कामेवाडी 5.7 किलोमीटर. आणि हैना आपण जाऊन येलो आता. ही बघा बाजू नदी हा. आणि यासाठी आता कोवाडा, तर आपण जातो हळूहळू. चला कोण गावचं आहे का बघूया. तर मंडळी चांगली गोष्ट झाली, ओळखीचे दादा भेटले आपणा. आणि आता आपण जाऊया कोवाडमध्ये. चला. तर म्हणजे आपण पोचलेलो असू कोवाडमध्ये. आणि ते दादा ओळखीचे असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत आता एक चहा पिऊन जा. चला. आणि आपण गेलेलो असू कारभारी अमृत केले चहामध्ये. तर चला जाऊया. तर मंडळी मस्तपैकी चहा वगैरे पिले. आणि एक दुकान हा, माऊली स्टील सेंटर, म्हणजे भांड्यांचं दुकान हा. आणि ती आपली ओळखीची असतात. कोवाडाक ज्या टायमाक येईन ना त्या टायमाक व्हिडिओ बघितल्याने की लगेच कमेंट करतात आमच्या दुकानकडे येत नाही म्हणा. तर मागच्या वेळेस आपणाक जायचा होता गुरुवारच्या बाजारा दिवशी, पण काय झाला बस लवकर येली, त्यामुळे जाऊ गावाक नाही. तर ह्या वेळेस आपण जाऊया, नक्की जाऊया. तर आपण जातो हा नेसरी रोडला त्या दुकाना. तर चला जाऊया. तर मंडळी बघू शकतात माऊली स्टील सेंटर कोवाड. तर आपण पोचलेलो की दुकानकडे. तर चला जाऊया आतमध्ये. काय म्हणताय? तर मंडळी भयानक गरम होता. अक्षरशः रेनकोट काढले मी, इतक्या गरम होता. दुकान बघू शकता त्यांचं मस्त. तर मंडळी हे बघू शकतात लग्नासाठी भांडी घेतल्याने, आणि त्याच्यावर हे बघू शकतात स्टिकर आणि नाव लिहितात. मंडळी बघू शकतात वडापाव मागवले आहे त्यांच्याने. तर आपण वडापाव खाऊया आता. काउंटर चांगलंच केल्याने. तर मंडळी आता चहा. तर मंडळी खतरनाक पद्धतीने पाहुणचार झालेलो आपलो. चहा, वडापाव आणि ही त्यांची दुकानची पिशव्या बघू शकतात. आणि ह्याच्यात एक बॉटल, वॉटर बॉटल, जी की माका गिफ्ट म्हणून दिल्याने. तर आता आपण जाऊया चंदगडा घायना. आणि गणपतीच्या टाईमला येऊया, त्यांचा एक प्रमोशन व्हिडिओ म्हणजे रील व्हिडिओ करून जाऊया. तर आता इली हा चंदगड एस टी बघू शकतात. तर त्या एस टीनं आपण जाऊया चंदगडात डायरेक्ट. तर चला. तर मंडळी आपण बसमध्ये बसलेलो असो. आणि आपले युवराजदा कंडक्टर असत आणि सीताप साहेब ड्रायव्हर. चला जाऊया आपण. मानगावचा पूल होऊ शकतात किती भरला. मानगाव ताम्रपर्णी नदी. तर मंडळी आता आपण बेळगाव वेंगुर्ला रोडवर गेलो. आणि आहे पाऊस होऊ शकतो काय पडता. आणि कोवाड साईडला पाऊसच नाही. आणि या साईडला बघा कसलं पाऊस हा. मंडळी आता आपण अलकर्णी ब्रिजवर असतो. बघू शकता ताम्रपर्णी नदी, अलकर्णी पूल. मंडळी आपण चंदगडमध्ये पोचलेलो असू. आणि चंदगडमध्ये पण थोडंफार कमी आहे पाऊस. नाहीतर मगाशी पाटण्यापाटक त्या साईडला भरपूर पाऊस होतो. हे कमी आहे. तर आपण इलेलो असू. आणि आज तुमका दाखवलं आपण कोवाडमधला दृश्य. तर तुमका आता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आपण माऊली स्टील्स भांडींच्या दुकानामध्ये पण गेलेलो. तर त्यांना पण भेटायला बरा वाटला. तर हे सगळं व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.